बऱ्याचदा प्रत्येक गृहिणीला एक प्रश्न पडतो की भाजी घरात कुठली करायची। घरात इतर मंडळींना जर आपण विचारलं आज काय भाजी करू, तर प्रत्येक मंडळी नाव जर सांगितलं तर नाही हा शब्दच ऐकायला येतो। मग नेमकं आईने करायचं तरी काय? घरात ज्या भाज्या असतात त्या आलटून पालटून आपण बदल हा करतच असतो। मग नेमकं अशा कुठल्या भाज्या निवडायच्या की घरातील सर्वच मंडळी आवडीने ते भाज्या खातील। आज एक आपण असं वाटण करणार आहोत। वाटणात वापरलेले जे साहित्य आहेत ते आहे अगदी साधे सोपे, आणि या वाटणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाटण आपण अजिबातही भाजून किंवा परतून असं घेणार नाही आहोत। त्यामधलं सगळं साहित्य हे कच्चच वापरणार आहोत। आणि अशा प्रकारचं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये आरामात 15 दिवस स्टोअर करू शकता। यापासून बऱ्याचशा भाज्या तयार होऊ शकतात। म्हणजे काही ठराविकच नाही, बऱ्याचशा भाज्या तयार होऊ शकतात। वांगी, बटाटा, टोमॅटो, तसंच मटकी सुद्धा, आणि असे म्हणजे खूप सारे नाव आहेत। तर आता हे वाटण आपण आज तयार करणार आहोत, आणि या वाटणापासून एक बटाट्याची वेगळ्या प्रकारची भाजी तयार करूया, म्हणजे घरातील मंडळी अगदी आवडीने खातील। तर चला मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। आता भाजीसाठी एक वाटण तयार करूया। वाटण तयार करताना आपल्याला लागणारं साहित्य आहे, त्यामध्ये मी लहान वाटी भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत, मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कांदा छान जाडसर असा कापून घेतलेला आहे। कोथिंबीरीच्या थोड्या कोवळ्या काळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत। आता एक आल्याचा तुकडा आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत। आता वाटण तयार करण्यासाठी सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत, आणि विशेष म्हणजे इथे आपण सर्व साहित्य कच्चंच वापरलेलं आहे, अजिबातही हे आपण भाजून घेतलेलं नाही। आता सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे, आणि हे आपल्याला वाटण तयार करायचं आहे। जास्तही हे आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही। तर आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि साल देखील यांची काढून घेतलेली आहे। आता आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, पण यातलं बेसन पीठ मी 3 ते 4 चमचे एवढंच वापरणार आहे। आता आपण घेतलेले बटाटे खिसणीवर खिसून घेऊयात, म्हणजे एकसारखे हे बटाटे पूर्ण आपले तयार होतील। हाताने सुद्धा तुम्ही कुस्करून घेऊ शकता, पण खिसून घेतले तर छान तयार होतील। तर आता यामध्ये आपण चवीप्रमाणे तिखट टाकून घेतलेलं आहे, जिरं, तसंच यामध्ये धनेपूड आणि हळद आपण इथे टाकून घेतलेली आहे। यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ सुरुवातीला 3 चमचे टाकून घेणार आहोत। चवीप्रमाणे मीठ आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। आता हाताने टाकलेलं सर्व साहित्य मिक्स करून घेऊया, कारण बऱ्याचदा तुमचे बटाटे जर जास्त शिजल्या गेलेले असतील तर त्यामध्ये चणा डाळीचं पीठ हे थोडं जास्त लागू शकतं। आता सुरुवातीला आपण गोळा तयार करायचा आहे। इथे मला 1 चमचा बेसन पिठाची गरज वाटत असल्यामुळे मी 1 चमचा परत टाकून घेतलेला आहे। हातावर याचा गोळा तयार करून बघायचा आणि तेलात सुद्धा टाकून बघायचा। तुम्हाला जर तेलकट वाटत असल्यास त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ अजून वाढवायचं। बघा, हातावर मी गोळा करून बघितलेला आहे, तर व्यवस्थित गोळा हा तयार झालेला आहे। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया, म्हणजेच कोफ्ते तयार करून घेऊया। आकार तुम्ही कुठलाही देऊ शकता। तर आता हाताला थोडं मी तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला हाताने छान याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आकार तुम्ही कुठलाही देऊ शकता। इथे मी थोडा लांबट असा याला आकार देत आहे, म्हणजेच आपल्याला याचे कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही अशा प्रकारे मुलांना दुपारच्या वेळीसुद्धा खायला किंवा नाश्त्याला तयार करून देऊ शकता। अगदी चवीला अप्रतिम हे तयार होतात। आता आपण तेलामध्ये हे पूर्ण तयार झालेले कोफ्ते तळूनसुद्धा घेऊयात। अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान हे तळून घ्यायचे आहेत। तर अशाच प्रकारे पूर्ण हे कोफ्ते मी तयार करून घेतलेले आहेत। आता तेलसुद्धा आपण गरम करूया। तर एका भांड्यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर हे पूर्ण कोफ्ते आपण तळायचे आहेत। सुरुवातीला आपल्याला 4 ते 5च कोफ्ते आपण टाकून घेऊयात, आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत। अगदी सहजपणे हे तळल्या जातात आणि तेलामध्ये अजिबातही फुटल्या जात नाहीत किंवा तेलकट होत नाहीत। तर इथे याला रंग देखील बघू शकता, छान असा सोनेरी आलेला आहे। तर असेच आपल्याला सर्व हे तळून घ्यायचे आहेत। तर पाहता क्षणी बटाट्याचे हे कोफ्ते आहेत असं लक्षात येतं का? तर अशाच प्रकारे आपण सर्व तळून घेऊया, आणि नंतर मग जी भाजीची ग्रेव्ही आहे ती देखील तयार करून घेऊया।
तर ही एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि दुसरी बॅचसुद्धा अशाच प्रकारे मी तळून घेतलेली आहे। तर आपले हे पूर्ण कोफ्ते तळून झालेले आहेत। आता यातलं तेल मी थोडं कमी करून घेणार आहे आणि याच तेलामध्ये आपण आपली जी भाजी आहे ती तयार करून घेणार आहोत। तर आता यातले तुम्ही बघू शकता, मी आधी काढलेले होते त्यातले थोडे मुलांनी अर्धे संपवलेले सुद्धा आहेत, म्हणजे खूप छान चवीला लागतात। आता यातलं थोडं तेल कमी करून घेतल्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं त्या त्या तेलामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे आणि यामध्ये कोरडे मसाले आपल्याला टाकायचे आहेत। त्यामध्ये गरम मसाला अर्धा चमचा, हळद, चवीप्रमाणे लाल तिखट, इथे मी थोडं तिखट जास्त टाकलेलं आहे। आता आपण हे कोरडे मसाले छान या वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि तेलसुद्धा इथे मी जास्त वापरलेलं नाही। आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 5 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत। तर 5 मिनिटानंतर इथे आपलं हे वाटण आहे ते छान परतल्या गेलेलं आहे। अधूनमधून हे वाटण परतत राहायचं आणि जोपर्यंत या वाटणातील तेल वाटणाला सुटत नाही तोपर्यंत मात्र हे वाटण आपल्याला छान भाजायचं आहे, कारण साहित्य इथे आपण सर्व कच्चंच वापरलेलं आहे। आता यामध्ये कसुरी मेथी, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्या ताज्या दुधावरची जी साय असते ती साय मी टाकलेली आहे। आता आपण ही पूर्ण जी साय किंवा जी मलाई असते ती टाकल्यानंतर छान असं आपण ही मिक्स करून घेऊयात। तर छान ही मलाई मिक्स झाल्यानंतर परत एकदा आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि 5 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया। तर इथे 5 मिनिटानंतर बघू शकता रंगसुद्धा वाटणाला छान आलेला आहे। आता यामध्ये आपण कोमट पाणी टाकून घेणार आहोत। तर आता जास्त तुम्हाला भाजीची जी ग्रेव्ही आहे ती घट्ट हवी, म्हणजेच दाटसर हवी की थोडी पातळ हवी, त्या अंदाजाप्रमाणे यात पाणी कमी अधिक करायचं। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता। जर तुम्हाला दही इथे टाकायचं असल्यास, थोडी आंबट चव हवी असल्यास दह्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता। आता परत एकदा 5 मिनिटाची मी वाफ काढून घेतलेली आहे आणि भाजीला इथे उकळीसुद्धा आलेली आहे। तर आपण परत एकदा यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ। तर अशा प्रकारे आपली ही बटाट्याची कोफ्ता करी तयार झाली। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत आपण भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।